आपले प्रतिनिधी पंकज दळवी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया. पंकज, खरं तर क्षणाक्षणाला नवे अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येते. आत्ताचा ताजा तपशील काय? सैफ अली खान याच्या घरात जो हल्लेखोर होता तो घरात दबा धरून बसला होता अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की त्याला घरामध्ये प्रवेश कसा मिळाला. तो ज्या महिला कर्मचाऱ्यांशी त्याचा वाद झाला त्या महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित तो व्यक्ती होता का, त्यांच्या कोणी नातेवाईक म्हणून तो घरात आला होता का, या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास जो आहे तो करत आहेत. कारण रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सैफ अली खान यांना महिला कर्मचाऱ्यांचा आवाज आला, वाद सुरू असल्याचा आवाज आला. त्यामुळे ते बाहेर आल्यानंतर सैफ अली खान यांनी त्यांच्यात कुठेतरी मध्ये पडले आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती हल्ला झाला. मात्र हा हल्ला त्यांचा वाद सुरू होता तो सोडवण्यासाठी गेले असताना झाला का, की तो चोरीच्या उद्देशाने आला होता आणि महिलांनी त्याला रोखलं म्हणून त्याच्यावरती हल्ला केला, हा दुसरा मुद्दा आहे. तो रात्री घरात कसा शिरला, कारण तो दबा धरून बसला होता. तो काही रात्री 12:30-1 नंतर आला होता. आधीच त्यांनी घरात प्रवेश केल्याची जी आहे ती माहिती मिळते. त्यामुळे तो घरात शिरला कसा, हा प्रश्न आहे. कारण प्रसिद्ध अभिनेता आहे, मोठं सिक्युरिटी असतं, प्रसिद्ध कुटुंब आहे, एक राजघराण्यातील कुटुंब ते म्हणतात, नवाब कुटुंब ते म्हणतात. त्यामुळे सिक्युरिटी ही कडक आहे. असं तो कसा आत शिरलाय. मग दुसरा एक मुद्दा अँगल जो समोर येतोय त्याच्यानुसार घराच्या बिल्डिंगमध्ये पॉलिशिंगचं काम सुरू होतं. त्यामुळे पॉलिशिंगचं काम सुरू होतं, त्याच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी होता का, कामगारांपैकी कोणी होता का, या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. मात्र याच्यातले जे सुरक्षेच्या दृष्टीने कमजोर धागे आहेत ते म्हणजे एक अनोळखी व्यक्ती ही सैफ अली खान सारख्या एका ज्याला आपण म्हणू शकतो सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या व्यक्तीच्या घरी, एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी, त्याची पत्नी सुद्धा भारतातली खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये अभिनेते आहेत, त्यांचे वडील खरं पंकज, त्यामुळे सुरक्षेच्या संदर्भातला प्रश्न हा निर्माण होतोच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी. अभिनेत्री पूजा भट यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली चिंता व्यक्त केली. आपण ती सुद्धा पोस्ट पाहूया. अशा अराजक घटनांना आळा घालता येईल का? वांद्र्यात अधिक पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. हे शहर आणि विशेषतः क्वीन ऑफ वांद्रेमध्ये यापूर्वी कधीही इतकं असुरक्षित वाटलं नव्हतं. पूजा भट हिनं सोशल मीडियावर ही पोस्ट केलेली आहे. हे शहर आणि विशेषतः वांद्रे परिसर यामध्ये सुरक्षा आणखी वाढवता येईल का, असं पूजा भट हिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले. बातम्या आपण पाहतोय. चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालाय. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा लीलावती रुग्णालयामध्ये पार पडते अशी सुद्धा माहिती आहे. तर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसलेली होती असा सुद्धा ताजा तपशील समोर येतोय. त्याच इमारतीमध्ये पॉलिशिंगचं काम सुद्धा सुरू होतं. त्यामुळे या व्यक्तींपैकी पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांपैकी कोणी होतं का याचा सुद्धा तपास केला जातोय. सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सोबतच कर्मचाऱ्यांची चौकशी सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे. काल रात्री नेमकं काय घडलं आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. नेमकं काय घडलंय? वांद्रे इथं राहत्या घरी सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. घरात शिरलेल्या हल्लेखोराचा घरातल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला. सैफ बाहेर आल्यानंतर सैफ आणि हल्लेखोरांमध्ये बाचाबाची झाली. रात्री 2च्या सुमारास सैफवर 5 ते 6 वार करण्यात आले. सैफच्या गळ्यावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यात सैफ याच्या घरातील महिला कर्मचारी सुद्धा जखमी झाले. हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लीलावती रुग्णालयात सैफवर 2 शस्त्रक्रिया केल्याची सध्याची माहिती आहे.
फॉरेन्सिक टीम सैफच्या घरामध्ये दाखल झाली आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। फॉरेन्सिक टीमची ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय। सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्या घरामध्ये आता फॉरेन्सिक टीम सोबतच क्राईम ब्रांचची टीम सुद्धा दाखल झाली आहे। फॉरेन्सिक टीमची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो। बातमी आपण पाहतोय सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। काल रात्री त्याच्या राहत्या घरी हा हल्ला करण्यात आलेला आहे। फॉरेन्सिकची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम ही सैफच्या राहत्या घरी पोहोचलेली आहे। नेमके लीलावती रुग्णालयाने या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे, अधिकृत भूमिका मांडलेली आहे। ती भूमिका नेमकी काय आपण पाहूया। सैफ अली खानला पहाटे 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। त्याला 6 जखमा असून त्यापैकी 2 जखमा खोल आहेत। एक जखम त्याच्या मणक्याजवळ आहे। न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन, भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून उपचार सुरू। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात येते। अशी प्रतिक्रिया, अशी भूमिका लीलावती रुग्णालयानं मांडलेली आहे। लीलावती रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 3:30च्या सुमारास सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर 3 गंभीर जखमा झालेल्या आहेत। 2 जखमा या अतिशय गंभीर आहेत, खोलवर आहेत। त्यापैकी एक जखम ही त्याच्या मणक्याजवळ आहे आणि त्याच्यावर डॉक्टरांच्या टीमकडून सध्या शस्त्रक्रिया करण्यात येते, अशी माहिती लीलावती रुग्णालयानं दिलेल्या अधिकृत स्टेटमेंटमधून समोर येते। तर सैफ अली खानच्या टीमचं या संदर्भातलं नेमकं म्हणणं काय, आपण ते म्हणणं सुद्धा पाहू। सैफच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला। सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। पोलीस तपास सुरू आहे। चाहते आणि माध्यमांनी शांत राहावं। प्राथमिक चौकशीत हल्लेखोर एकच होता। चोरीच्या उद्देशानं घरात घुसल्याचा अंदाज आहे। घरातील नोकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। ही प्रतिक्रिया सैफ अली खानच्या टीमनं दिलेली आहे। सैफ अली खानच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या उद्देशानं चोर घरात घुसला होता आणि त्यावेळी सगळी झटापट झाली। सैफवर सध्या उपचार सुरू आहेत, पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र तोपर्यंत चाहत्यांनी थोडं शांत राहावं, गर्दी करू नये वगैरे असं आवाहन हे सैफच्या टीमकडून करण्यात आलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सैफच्या घराजवळची, घरात इमारतीखालची ही दृश्य आहेत, जिथे पोलिसांची टीम दाखल झालेली आहे, क्राईम ब्रांचची टीम दाखल झालेली आहे, फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। अगदी काही वेळापूर्वी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉग स्क्वॉड, श्वान पथक सुद्धा दाखल झालेलं आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी म्हणून श्वान पथकाची महत्त्वाची भूमिका असणार आहे। डॉग स्क्वॉड मधील श्वानांची महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि त्याच संदर्भातली बातमी आपण पाहतोय। सैफवर हल्ला करण्यात आला आणि पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। या परिसरामध्ये पोलिसांच्या टीम्स या पोहोचलेल्या आहेत। 7 टीम्स या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी म्हणून तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये फॉरेन्सिक टीमचा समावेश आहे, क्राईम ब्रांचच्या टीमचा समावेश आहे। सोबतच क्राईम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी दया नायक हे सुद्धा सैफच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या प्रकाराची चौकशी केली जाईल। त्यांच्याकडून सुद्धा सैफच्या घरामध्ये झाडाझडती केली जाते अशी माहिती मिळते आणि आपण पाहतोय की सैफवर हल्ला झाल्यानंतर पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेत। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहे। आतापर्यंत काय घडलं तर अज्ञात व्यक्ती घरात दबा धरून बसलेली होती अशी माहिती समोर येते। योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना हीच माहिती दिली। ती व्यक्ती रात्रभर घरात बसली असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली असं योगेश कदम म्हणाले होते। हल्लेखोर रात्रीपासूनच घरात असल्याची माहिती सध्याच्या घडीला समोर येते। हल्लेखोराचा घरकाम करणाऱ्या महिलेशी वाद झाला अशी सुद्धा माहिती समोर येते। सैफ हा वाद सोडवायला गेला, त्याला जाग आली, ती या वादाच्या आवाजामुळे आली आणि त्यानंतर त्याच्यावर हल्लेखोरानं 6 वार केले। सैफच्या गळ्यावर, हातावर आणि पाठीवर वार करण्यात आल्याची माहिती आहे। पहाटे 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। 6 पैकी 2 जखमा गंभीर असल्याची माहिती स्वतः लीलावती रुग्णालयानं अधिकृत स्टेटमेंटमध्ये दिली आहे। सकाळी 5:30 वाजता पहिली शस्त्रक्रिया पार पडली। सकाळी 9च्या सुमारास दुसरी शस्त्रक्रिया सुरू झालेली। सैफच्या घरातील महिला कर्मचारी सुद्धा या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे।
सैफच्या घरातील 3 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं। तर पोलिसांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया पाहूया। आम्ही इथे बंदोबस्तासाठी आलेलो आहे। आता जस्ट इथे बंदोबस्तासाठी उसके बाद और ते सिक्योरिटी बढ़ाई जाएगी और बॉसेस सांगतील आमचे बॉस सिक्योरिटी बढ़ाई जाएगी सर काय माहिती बेसिक कौन होते हैं प्रश्न होता है इतनी मोठी इमारत है। पोलिसांनी स्पष्ट अशी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। आम्ही केवळ बंदोबस्तासाठी आलेलो आहोत, आमचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भातली माहिती देतील असं पोलीस म्हणालेले आहेत। मात्र ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय सैफ अली खानच्या घराबाहेरून ही लाईव्ह दृश्य आहेत। पोलिसांची पथकंही सैफ अली खानच्या घरी पोहोचलेली आहेत। त्यांच्याकडून विविध बाबी या नमूद केल्या जात आहेत। कसून चौकशी ही पोलिसांकडून केली जाते। ही फॉरेन्सिकची टीम आपण पाहतोय, फॉरेन्सिकची टीम सुद्धा सैफच्या घरी पोहोचलेली आहे। फॉरेन्सिकच्या टीमची ही दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी पाहतोय। सैफ अली खानच्या घरी फॉरेन्सिकची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम पोहोचलेली। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। धनंजय, आतापर्यंत नेमकं काय काय घडतंय, कोणकोणत्या टीम इथं पोहोचलेल्या आहेत, चौकशीमधला काही तपशील समोर येतोय का, पोलिसांनी काय माहिती दिली आहे का? विक्रांत, आतापर्यंत जी माहिती समोर येते त्यामध्ये स्थानिक पोलीस असतील, गुन्हे शाखेचे क्राईम ब्रांचचे दयानायक आणि त्यांची टीम असेल, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम ही सध्या सैफ अली खानच्या घरामध्ये आहे आणि घरामध्ये सध्या तपास जो आहे तो सर्व दिशेने या संपूर्ण परिसरामध्ये केला जातोय। या परिसरामध्ये सीसीटीव्ही असताना, इतर सगळ्या गोष्टी असताना 12व्या मजल्यावर हा चोर नेमका गेला तरी कसा। एक माहिती मिळते की रात्रीपासून ह्या चोराने त्या ठिकाणी आपलं बस्तान मांडून ठेवलं होतं। मात्र सगळे झोपलेले असताना मोलकरणीला आवाज आला, तिला दिसला आणि त्यानंतर या सगळ्याचा गोंधळ उडाला आणि त्यानंतर सैफ अली खान हा मध्ये पडला बाचाबाची। त्यावेळेस त्याने वार केले आणि थेट तिथून त्याने पळ काढला, अशी आत्तापर्यंतची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी नोकर असतील घरातले, त्याचबरोबर 3 जणांना जे आहे ते माहिती घेण्यासाठी सध्या ताब्यात घेतले। त्यांचे मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे। संशय नेमका आता पोलिसांना कोणावर आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण की तपास हा जलद गतीने सुरू असलेला पाहायला मिळतो। सध्या आपण समोर पाहतोय की क्राईम ब्रांचची टीम सुद्धा या परिसरात आहे आणि सीसीटीव्ही या संपूर्ण परिसरामध्ये या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये असताना सुद्धा हा चोर नेमका वर गेला तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे आता या संपूर्ण परिसरातले सीसीटीव्ही जे आहेत ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। ते सीसीटीव्ही आता त्याची जी फुटेज आहे ते तपासले जातात पोलिसांकडून आणि त्यानंतर तो कोणत्या दिशेने पळाला हे सुद्धा आता पोलीस सध्या तपासताना पाहायला मिळतात। दुसरीकडे हे सगळंच असताना आता या संपूर्ण परिसरामध्ये जर विक्रांत आपण पाहिलं तर हे स्वयंचलित प्रवेशद्वार आहेत आणि हे सगळं असताना हा चोर आत कसा गेला आणि या संपूर्ण परिसरात आता पोलिसांच्या छावणीचं रूप आलेलं आहे। आणि ही डॉग स्क्वॉडची टीम आहे जी आपण पाहतोय। आतमध्ये डॉग आहे, आपण जर पाहिलं विक्रांत तर आतमध्ये श्वान पथक सुद्धा इथे आलं होतं। त्याच्या मार्फत हा संपूर्ण चौकशी जी आहे म्हणजे ही तपास जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे डॉग स्क्वॉड सुद्धा इथे मागवण्यात आलेला आहे आणि त्याच्या मार्फत आता हा पुढचा तपास केला जाईल। आपण पाहतोय की या ठिकाणी हे डॉग स्क्वॉड आहे, इथे या डॉगच्या माध्यमातून हा संपूर्ण आता तपास हा केला जाणार आहे। त्यामुळे नक्कीच ही महत्वाची बाब आहे की आता या डॉगच्या माध्यमातून हा सगळा तपास हा सुरू केला जाईल। इथे आपण हे पाहू शकतो, पोलीस सुद्धा आहेत आणि आता हा सगळा या माध्यमातून हा तपास केला जातोय। त्यामुळे नक्कीच जिथे फॉरेन्सिक टीम आहे, क्राईम ब्रांचची टीम तपास करते, आता त्याचबरोबर डॉग स्क्वॉडची टीम सुद्धा या संपूर्ण याचा तपास जो आहे तो करणार आहे। दुसरीकडे आपण त्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर सध्या विक्रांत आलेलो आहोत आणि हा दरवाजा सुद्धा आपण पाहिला तर हा या ठिकाणचा दरवाजा सुद्धा स्वयंचलित आहे आणि असं असताना सुद्धा हा चोर गेला कसा, कारण की 5 ते 6 फुटाचा हा दरवाजा आहे। आजूबाजूची भिंत ही 7 फुटाच्या जवळपास आहे आणि असं असताना सुद्धा हा चोर आत कसा गेला। या गेटच्या प्रवेशद्वाराच्या समोर बरोबर आपण दृश्य दाखवतोय विक्रांत, या प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे। असं असताना सुद्धा या
चोराने प्रवेश केला आतमध्ये आणि थेट 12वा मजला गाठला आणि लिफ्ट आहे आतमध्ये, त्या लिफ्ट मार्फत तो गेला की कशा पद्धतीने वर चढला याचा तपास केला जातोय. श्वान पथक याचा सगळा तपास करणार आहे. हे सगळं आता पोलिसांच्या अहवालातून समोर येईल, पोलिसांच्या तपासातून समोर येईल की नेमकं हा चोर वर गेला तरी कसा होता, कारण की याचा सगळ्याचा तपास आता पोलीस करतात. मात्र या आजूबाजूचा हा परिसर आहे, ही 12 मजल्याची इमारत आहे. बरीच जण या इमारतीमध्ये राहतात. हाय प्रोफाईल सोसायटी आहे, त्यामुळे या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेत राहू धनंजय. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी.